नमस्कार मंडळी, मी अनिता आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल। आज ना दिवसभर पावसाने झडी लावली होती आणि आज आमच्या कैरवचा वाढदिवस होता, पण पूर्ण दिवस ना असा पाण्यातच गेलेला। जे आम्ही ठरवलं होतं त्यातलं काहीही घडलं नाही। पूर्ण दिवस त्याचा वाढदिवसाचा स्पॉइल होऊन गेलेला। काय काय घडलं दिवसभरामध्ये मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आज ना पाऊस चालू होता, त्यामुळे कपडे वगैरे काही धुवायची नव्हती, तर म्हटलं चला बेडरूम आवरून घ्या। बेडरूम आवरलेली असली की सगळं आपलं घर ना व्यवस्थित दिसतं, आपल्याला फ्रेश वाटतं आणि एक रूम तरी आवरलेली आहे याचं आपल्याला म्हणजे सॅटिस्फॅक्शन असतं। तर त्यामुळे ना बेडरूम पहिले आवरून घेतलेली आणि इथे ना कोणी जास्त येत नाही बेडरूममध्ये, मुलं शाळेत गेलेली असल्यावर। तर म्हटलं आता बेडरूम आवरून घेतली आणि इकडे ना दोघा भावांचं मस्ती चालू होती। मोठा भाऊ लहान्या भावाला विश करत होता वाढदिवसानिमित्त। इथे ना यांचं दोघांचं नेहमी असंच असतं आमच्या घरामध्ये, म्हणजे त्यांची भांडणतांडी चालू असो किंवा प्रेमाने त्यांचं बोलणं असो, तर असंच म्हणजे असंच मस्ती त्यांची चालू असते नेहमी। आणि इथे ना यांना आज अचानकच जावं लागलं होतं छत्रपती संभाजीनगरला एका कामानिमित्त। आज ना आम्ही खूप काही प्लॅन केलं होतं कैरवच्या वाढदिवसानिमित्त, खूप छान असं डेकोरेशन कराल, खूप काही कराल, तर त्यातलं एक पण गोष्ट घडलेली नाही। तर मी तुम्हाला सांगते काय काय झालंय पुढे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरं। तर आज पाऊस चालू होता आणि कपडे वगैरे काही धुवायची नव्हती, नाश्ताच केला होता आणि पोहे केले होते, त्यामुळे मग स्वयंपाक पण काही करायचा नव्हता दिवसभरामध्ये, कारण पोह्यावरतीच आम्ही सगळं भागवलं होतं आणि जास्त काही भूक पण नव्हती कोणाला। दुपारून काही भूक वगैरे लागली कोणाला, तर म्हटलं करू पटकन काहीतरी शेवया वगैरे उकडू, पण तसं काही झालं नाही। मग आम्ही फक्त पोह्यावर भागवलं आणि त्यानंतर ना दुपारच्या वेळी मी भांडी वगैरे घासून घेतली, फरशी पुसून घेतली आणि कपडे ना कोरडेच ठेवलेले होते, त्यामुळे मग इथे दुपारचा वेळ ना रिकामाच होता आणि इथे ड्रेसिंग टेबल मी आवरायला घेतलेला। आता ह्या ड्रेसिंग टेबलवरचा एक लॉंग व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर डिटेलमध्ये। तर 20 रुपयाचे मी मिनी बास्केट आणल्या होत्या सेलमधून। तुम्हीसुद्धा मिशोवरतून ना अशा मिनी बास्केट भेटता आणि तुम्हालासुद्धा तुमचा ड्रेसिंग टेबल ऑर्गनाईज कसा करावा हे जर माहिती पाहिजे असेल ना, तर मी त्यावरती डिटेल व्हिडिओ बनवणारच आहे, तो पण तुमच्यासोबत शेअर करेल। खूप छान ऑर्गनाईज होतं फक्त आणि फक्त 20 रुपयामध्ये ड्रेसिंग टेबल, तर तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। त्यानंतर ना आज त्याला सायकल घेतली नव्हती, पण त्याच्या आजीजवळ ना 4-5 दिवसापासून त्याचा हट्ट होता की मला रिमोट कंट्रोल कार तुझ्याकडून पाहिजे आणि माझ्याकडून त्याला सायकल पाहिजे होती, म्हणजे मम्मी पप्पाकडून त्याला सायकल पाहिजे होती आमच्या दोघांकडून आणि त्याच्या आजीकडून त्याला गाडी पाहिजे होती। तर सकाळपासून त्याचा हट्ट होता की पप्पा नाही घरी, त्यामुळे कार तरी घ्यायला चाल, आणि त्याने आणलंच। आणि तुम्ही बघितलं मी जेव्हा डोकं विचारत होते तेव्हा त्याचा कसा हट्ट होता, तर त्याने ना म्हणजे बळजबरी हट्ट करून करून इथं घेऊन आला होता तो। आणि त्यानंतर आम्ही शॉपमध्ये आलो आणि 500 रुपयाची त्याने ना त्याच्या आजीला बळजबरीने ही कार घ्यायला लावली। त्याच्या आजीने सुद्धा घेऊन दिलेली त्याला। जास्त काही मी पैसे असे खर्च करू देत नाही कार वगैरेमध्ये। त्याचं असं असतं ना, म्हणजे सकाळी कार आणली की संध्याकाळपर्यंत त्या गाडीचे ना 4 तुकडे झालेच पाहिजे, त्यामुळे मी अशा गाड्यामध्ये ना पैसे अजिबात खर्च करत नाही। त्यापेक्षा ना त्याला अशी उपयोगाची गोष्ट जी असते ना ती खरेदी करायला म्हणजे सांगत असते। आणि तिथे सुद्धा मी त्याला सांगत होते, पण त्याचं ह्यावेळेस जास्त हट्ट होतं की मला कार पाहिजेच पाहिजे, आणि एखाद्या वेळेस असा हट्ट पुरवायला पाहिजे, कारण सारखं सारखं नाही म्हणून ना मुलंसुद्धा डिवचायला लागतात। त्यामुळे म्हटलं असू दे आता। आणि त्यानंतर घरी आलं ना त्याच्या मोठ्या भावाने हे असं छोटंसं डेकोरेशन केलं होतं। आता तुम्हाला इथे बॅकग्राऊंडला ना बलून दिसत नसेल, कारण ना ते बलून ना ॲटोमॅटिकच भिंतीला फुटत होते। आम्ही सगळ्यांनी ऑप्शन करून घेतलेलं आणि त्यानंतर केक कट केला। आता हा जो केक आहे ना तो सुद्धा खराब झाला होता, म्हणजे खराब निघाला होता। तर अशा पद्धतीने पूर्ण त्याचा दिवस जो आहे ना वाढदिवसाचा स्पॉइल होऊन गेलेला, म्हणजे ना सायकल झाली ना केक चांगला निघाला। आणि त्यामध्ये आम्ही शॉपमध्ये गेले तेव्हा माझं डोकं पण इतकं दुखायला लागलं होतं, छान डेकोरेशन करायचं होतं मला, तर ते डेकोरेशनसुद्धा मला करता आलं नाही, कारण डोकं खूप दुखत होतं। घरी आलं गोळी वगैरे घेतली आणि तेव्हा कुठे असं छोटंसं सेलिब्रेशन झालं होतं।